गृहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि बरेच दिवस झाले मी आता गावाला आले. तर ते कशासाठी आले, कारण मम्मी पप्पा गेलेत बाहेर फिरायला आणि पप्पांचं कलेक्शन सेंटर आहे दुधाचं, तर ते बंद राहून चालत नाही. आणि आता ते काम मी करणार होते, पप्पा नाहीत तोपर्यंत, म्हणून मी आले होते. आणि मग मी सकाळचं कलेक्शन करून परत आले आणि घरातली कामं आवरली आणि चहा आणि मिसळचा नाश्ता आम्ही केला. आणि त्यानंतर राम आले होते 2-3 दिवस आधी, तर ते आता पुण्याला निघाले होते आणि ते पुण्याला गेले. आणि त्यानंतर आमच्या इथे एक भेळवाला आला होता, तर तो भेळ घेताना आमचा इथे टाईमपास चालला होता. तर इथे संस्कृती सुकी भेळ घेऊन आले आणि तो तिला चमचा देत नाही म्हणून बरेच वेळ तिथे जे चमचा द्या म्हणून सांगते, त्यासाठी आमचं इथे असं टाईमपास चालू होतं. चप्पल घाली चप्पल भेळ मागाय आल्या वाटकावाले वाईस द्या वाटी टोपात न द्यावायच मार खाणार तू माझा. भेळ दाव सगळ्यांना भेळ दाव. यश भेळ मागू आल्या भेळ मागू. अडकू दे माझं नाही चप्पल. मग ते काय म्हणलंय माझं भेळ पाहिजे चप्पल मस्त कुठची. बोल बोल बोल. यश ए, भेटली कोणाला सांगतोय का? मग तू हळूहळू पडशील. चमचा कुठे आहे? चमचा कुठे आहे? असलं घेऊन येतात चमचा मला चमचो दे. हा चमचे दे. चमच्यावर ना महायुद्ध होणार आहे. भेळ आणि चमच्याची गोष्ट. चमचे खायला एक पण देईना. स्पून स्पून. यश ये तुला वाढते या. मी देते फक्त असं करायचं. बिना चमच्याचं काय आलं का? घे की चमच्यानं वाढते की तुझ्या हातात. स्पून हमारे पास है स्पून. चमचा घेऊन आला. तू जा आता उद्या ये चमचा ये भेळ खाऊया. तुझा आहे ना ते घे. चल. आणि भेळ खाऊन झाल्यानंतर नारळ होते, तर आम्ही विचार केला की त्याची वडी बनवू. म्हणून मग ते आणू आता नारळ काढून देते, खोबरं आणि संस्कृती खिसून देते आणि त्यानंतर मी वडी बनवणार होते. तर पहिल्यांदा इथे मी आता कढईमध्ये तूप टाकलं आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यात नारळाचा खीस टाकला, तो चांगला भाजून घेतला आणि थोडासा नरम होऊन दिला त्याला. तुपात तो चांगला भाजून घेतला. त्यानंतर मग त्यात मी साखर टाकली आणि ती पण चांगली विरघळेपर्यंत भाजून घेतली. आणि साखर विरघळेपर्यंत इथे मी ताटाला तूप लावून घेतलं, कारण त्यामध्ये नारळाचं पूर्ण तो खीस पसरायचा होता. आणि 1 कपभर दूध टाकलं त्याच्यात, कारण 2-3 दिवस झाले होते नारळ फोडून, तर त्यातलं ओलसरपणा कमी झाला होता, त्यामुळे थोडंसं दूध टाकायचं आणि ते मिक्स करून घेतलं. थोडा वेळ शिजून दिलं ते आणि त्यानंतर ताटामध्ये सगळं काढून घेतलं आणि ते पूर्ण पसरलं मिक्सचर. आणि पसरल्यानंतर सकाळी आम्ही वडी केली होती आणि रात्रीपर्यंत त्याला ठेवून दिलं सेट व्हायला फ्रीजमध्ये. आणि त्यानंतर आम्ही त्याच्या वड्या काढल्या आणि अशी नारळाची वडी तयार झाली. आणि
आणि आज होती नागपंचमी, त्यामुळे मग आम्ही नागपंचमीसाठी तयार होत होतो. तर गावाकडे नागपंचमी घरातच करत नाहीत, मुली सगळ्या ताट वगैरे तयार करून नागोबा घेऊन वारोळाजवळ जातात आणि तिथे मग नागाची पूजा केली जाते. तर आम्ही इथे आता तयार होतो आहे पूजा करायला जायला. तर पूजा करायला जाताना पोळ्यांचा नैवेद्य असतो, लाह्या असतात आणि नागोबा असतो, दूध असतं. हे सगळं घेऊन हळदी कुंकू हे सगळं घेऊन आम्ही आता रानात निघालो आहे वारोळाकडे आणि वारोळाजवळ जाऊन नागोबा ठेवून त्याची पूजा करणार. तर आता 2-3 वर्षानंतर मी नागपंचमीला इकडे असेन. तर मग पुण्याला नागपंचमी वगैरे करायची झाली तर नागोबा घरी आणतो आम्ही आणि त्याची घरातच देवाऱ्यात पूजा केली जाते. पण गावाला येऊन असे सण छान साजरे होतात, त्यामुळे सणाला गावालाच असलं तर अजून मजा येते आणि छान वाटतं, सण साजरे केल्यासारखे वाटतात. आणि सण साजरे करायची मजा गावालाच आहे. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी गावासारखे सण साजरे होतच नाहीत. गावाकडची रानभुली. हातात चप्पल, बाजूला पोरग, हातात ताट. नो पुणे, ऑनली शिबेवाडी. त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले, रील्स केल्या आणि नंतर मी परत माझी गडबड चालू झाली, कारण मला संध्याकाळी पण आणखीन दुधाचं कलेक्शन करायला जायचं होतं. तर मग मी आवरलं आणि ड्रेस वगैरे घालून पुन्हा निघाले डेअरीवर. त्यानंतर घरी आली तर काकी मस्त फरवड्या करत होती आणि नंतर शिवाचा हा पहिलाच अनुभव वासराबरोबर. त्यानंतर आम्ही पोळ्यांचं जेवण केलं. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.